कासव आणि ससा. एकदा काय झालं, एका जंगलात एक ससा आणि कासव राहत होते. ससा खूप जलद धावणारा होता, तर कासव खूप शांत आणि हळू चालणारा. एके दिवशी सशाने कासवाची थट्टा करत म्हणाला, "अरे कासव, तू चालतोस की सरपटतोस? इतका हळू चालतोस की सूर्यही झोपून जाईल." कासव हसून म्हणाला, "वेगाने चालणं चांगलं, पण सातत्य ठेवलं तर हळू चालणाराही पुढे जातो." सशाला हसू आलं आणि तो म्हणाला, "चल, मग शर्यत घेऊया. बघू कोण पहिलं पोहोचतं." कासवाने ही स्पर्धा मान्य केली. शर्यतीचा मार्ग ठरवण्यात आला. दुसऱ्या दिवशी शर्यत सुरू झाली. ससा धावला खूप वेगाने. काही वेळातच तो दूर गेला. वाटेत एक झाड होतं. तिथे ससा थांबला आणि म्हणाला, "हा कासव तर अजून अर्ध्या रस्त्यावर असेल, थोडा विसावतो." ससा झोपून गेला. कासव मात्र थांबला नाही. तो हळूहळू पण सातत्याने चालत राहिला. बराच वेळ झाला, ससा अजूनही झोपलेलाच होता. आणि कासव शेवटी ध्येयस्थळी पोहोचला. सशाला जाग आली तेव्हा तो धावत गेला, पण तोवर कासव जिंकलेला होता. शिक्षण. हळूहळू पण सातत्याने काम करणारा व्यक्तीही यशस्वी होतो. फक्त वेगाने चालणं पुरेसं नाही, सातत्य आणि संयम हवेच.